विधानसभेच्या निवडणुकीनंतर निलेश राणे यांनी पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतलं। यावेळेस खासदार संजय राऊत यांच्यावरती त्यांनी निशाणा साधला। महायुतीचे सरकार येतंय हे संजय राऊत यांना कसं पटेल? त्यांनी 48 तासात मी येतोय म्हणून लीलावती हॉस्पिटलमध्ये बेड बुक केला असेल। संजय राऊत विकृत आहे, मी त्याच्यावरती बोलणार नाही असं म्हणत निलेश राणे यांनी निशाणा साधला। तर इम्तियाज जलील यांनी पत्रकारांवरती हात उचललाय। यावर बोलताना जलीलला चरबी आली असंच वागत राहिला तर लवकरच त्याचा बंदोबस्त केला जाईल असेही निलेश राणे म्हणाले। या निवडणुकीत विजय आमचा आहे, माहितीचं सरकार येणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। नाही काही लोकांना जे लोक महाविकासाकडे काय आपल्याला काय वाटतं? नाही, मी पंढरपुरात दर्शन घ्यायला आलो आणि एवढ्या पवित्र ठिकाणी येऊन संजय राऊतांसारख्या माणसाचं नाव घेणं हे मनाला कुठेतरी पटत नाही। त्यांना कसं बरं वाटलं? महायुती निवडून येते ते आता लीलावतीमध्ये जायच्या तयारीत असतात। लीलावती हॉस्पिटलला फोन देखील केला असेल की 48 तासात मी येतोय, एक वेळ ठेवा म्हणून। त्यांच्याकडे दुसरी काय अपेक्षा नाही आणि एक विकृत माणूस आहे, त्या विकृतीच्या समोर आपण काय प्रतिक्रिया देणार? म्हणून त्यांना त्यांचं काम करू द्या किंवा त्यांना जे काय करायचं ते बोलू द्या। मी त्यांची दखल द्यायचं सोडून दिलं नाही। अदखलपात्र माणूस आहे, कधी निवडणूक लढवली नाही, कधी मैदानात उतरलेला नाही। 4 भिंतीमध्ये जो माणूस बोलतो त्याला मी किंमत देत नाही। इम्तियाज जलील यांना एका पत्रकारांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना लक्ष्मी मारून बाहेर काढले। ते स्वतःही पत्रकार होते। काय म्हणजे नाही, त्या जलीलला चरबी आली, त्याला फार मस्ती आली, ते स्वतःला आता स्वतः तो नेता समजायला लागला। स्वतःला त्याची जागा दाखवावी लागणार। आता जर अशी नाटकं करत राहिला जलील तर लवकरच बंदोबस्त होणार त्याचा आणि नको ते काम त्याने उद्योग करायचे नाही। पत्रकारांचं प्रोफेशन आहे, प्रश्न विचारणं हा त्यांच्या प्रोफेशनचा एक भाग आहे। मग तो कसलाही प्रश्न असू दे, तुम्हाला आवडत नसेल तुम्ही उठून निघून जा, नो कमेंट म्हणा। हात टाकणं म्हणजे यांची मजल कुठपर्यंत आली? एका प्रोफेशनल पत्रकारावर तर तुम्ही हात टाकताय म्हणजे तुम्हाला मस्ती झाली आहे ना, ते तर जिरवावी लागेल। काय परिस्थिती? मी विठुरायाचा आशीर्वादच घेण्यासाठी आलो की अगोदर जेव्हा तुळजाभवानीलाही गेलो होतो, आईचाही आशीर्वाद घेतला आणि देवाची कृपा राहू दे महाराष्ट्रावर आणि निवडणुका येतील जातील पण चांगल्या वातावरणामध्ये महाराष्ट्र नांदू दे एवढंच प्रार्थना आहे। बाकी देवाचा आशीर्वाद नेहमी आमच्या राणे कुटुंबावर राहिलेला आहे। अनेक पदं आम्हाला घराला मिळाली म्हणून वेगळं काय पद मागायला इकडे आलेलो नाही। निवडणूक लढवलेली आहे, यश हवंय, देवाचा आशीर्वाद असेल मोठ्या मताधिक्याने नक्की निवडून येईल आणि जनतेची साथ प्रतिसाद हे दोन्ही माझ्या बरोबर होतं आणि मला विश्वास आहे यावेळेला नक्की आमदार म्हणून तर मी निवडून येईनच, पण महायुतीचं पण सरकार येईल एवढी मला खात्री आहे। मोठ्या साहेबांचा प्रमुख चेहरा शिवसेनेला परत एकदा बघायला मिळणार तर बघू। बघा समोरचा कसा आहे ना तसा मी असतो। तुम्ही प्रेमाने वागताय, आपण पण प्रेमाने, पण जर वेड वाकडं कोण वागलं तर मग आपण जे काय करायचं ते करतो। मग त्याच्यामध्ये तडजोड नाही। मी कधी स्वतःच्या स्वार्थासाठी कधी कोणाबद्दलही काय बोललेलो नाही, पण माझ्या नेत्यांवर कुठल्याही माझ्या धर्मावर अशा कुठल्या विषयावर जर कोण काही वेगळं वागायचा प्रयत्न करत असेल, काही वेगळं बोलायचा प्रयत्न करत असेल तर आम्ही तुटून पडतो, मग त्याला सोडत नाही आणि हा स्वभाव राहणारच। समोरच्यानी विषय दिला नाही तर मी त्यांच्या कुठल्या विषयात जात नाही, पण विषय दिला तर मी सोडणार। निवडणुकीच्या आधी बरेच फॅक्टरची चर्चा होती, बरेच विषय होते, कुठला फॅक्टर चालला? शिंदे फडणवीस साहेबांच्या सरकारने जे कामं केली, लाडकी बहीण योजना असेल, सगळ्या ज्या काही योजना राबवल्या
त्या घराघरापर्यंत पोहोचवल्या. त्याच्यामध्ये कसली भेसळ झाली नाही, कसलाही करप्शनचा चार्ज लागला नाही. तळागाळापर्यंत सरकारचा पैसा पोहोचला आणि सरकारचा जो मानस होता की हा सरकारचा पैसा हा लोकांच्या उपयोगात आला पाहिजे, तो लोकांच्या उपयोगी आला. ह्या गोष्टीचं समाधान गावागावात आलं, वाड्यावाड्यात आलं आणि उत्स्फूर्तपणे लोक बाहेर पडली मतदानाला. आणि आपण बघाल की जी काय टक्केवारी वाढली किंवा म्हणजे कोकणात वाढली असेल किंवा इतर ठिकाणी वाढली असेल, उत्स्फूर्त मतदान झालेलं आहे. आणि म्हणून हे जे तुम्हाला एक्झिट पोल जे दिसत आहेत ना, ते पारदर्शक सरकार देऊ शकले आपले महायुतीचं सरकार, आमचे नेते. आणि म्हणून हे एक्झिट पोलचे रिझल्ट, कारण का लोक बोलकी झाली की आम्हाला फायदा झाला, घराघरात पैसे आले. हे विरोधक आमची मस्करी उडवत होते ह्या योजना जेव्हा आल्या तेव्हा, नंतर स्वतःच योजना जाहीर करायला लागले आमचे. त्या लोकांना कळलं की कोण काम करू शकतं आणि म्हणून हा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे.